पुण्यामध्ये प्रथमच इंटेरियर डिझायनर आणि आर्किटेक्ट यांच्यासाठी सुप्रसिद्ध कंपनी कुलेक्स एअर कंडिशनिंग, हार्दिक एंटरप्राइजेस, MK एंटरप्राइजेस आणि द लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने डिझाईन युअर प्रॉफिट या कार्यशाळेचं आयोजन हॉटेल प्राईड शिवाजीनगर येथे या विशेष मास्टर क्लासचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचे मुख्य मार्गदर्शक प्रसिद्ध टॅक्स सेव्हिंग ॲडवायझर आणि लेखक CA अमोल मंत्री होते. त्यांनी उपस्थित व्यावसायिकांना प्रोजेक्टनुसार महसूल आणि खर्चाचा मागोवा कसा घ्यावा, आर्थिक वर्ष 2026-27चं बजेट कसं असावं आणि सल्लागार तसेच टर्नकी प्रोजेक्टसाठी स्मार्ट टॅक्स फ्रेमवर्कचा वापर कसा करावा यावर सखोल मार्गदर्शन केले. केवळ सर्जनशीलताच नाही तर व्यवसायात आर्थिक शिस्त कशी महत्त्वाची आहे यावर विशेष भर देण्यात आला. टॅक्स सेव्हिंग आणि GST विषयातील तज्ज्ञ अमोल मंत्री यांनी क्लिष्ट आर्थिक बाबी अत्यंत सोप्या भाषेत मांडल्या. रात्री 9 वाजेपर्यंत चाललेल्या या सत्रानंतर स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात व्यावसायिकांनी एकमेकांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला पुणे आणि परिसरातील मोठ्या संख्येने आर्किटेक्ट्स आणि इंटेरियर प्रोफेशनल्स उपस्थित होते. आपल्या व्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. की प्रत्येक आर्किटेक्चर आणि इंटेरियर डिझायनरनी त्यांचा प्रत्येक प्रोजेक्ट हा ट्रॅक करायला पाहिजे. ट्रॅक इन द सेन्स त्या प्रोजेक्टमधून रेव्हेन्यू किती आला आहे, त्या प्रोजेक्टसाठी खर्च किती झालेला आहे, त्या प्रोजेक्टमधून प्रॉफिट किती झालेला आहे, त्याच्यानंतर कोणता कस्टमर आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट देतो आहे, त्याच्यानंतर कोणती सर्व्हिस, जसं की तुम्ही वेगवेगळ्या सर्व्हिस देतात, कन्सल्टन्सी, टंकी प्रोजेक्ट किंवा लायझनिंग, यापैकी कोणती सर्व्हिस जास्त प्रॉफिट मार्जिन देते. हे जेव्हा तुम्ही सर्व डॅशबोर्ड तयार करून हे रिपोर्ट ॲनालाइज कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या सर्व्हिसेस किंवा कोणत्या क्लायंटवर फोकस करायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही तुमचं प्रॉफिटेबिलिटी वाढवू शकतात. आम्ही असेही काही प्रोफेशनल बघितलेत की ह्या सर्व ट्रॅकिंगमुळे त्यांचं जो टर्नओव्हर आणि नेट प्रॉफिट आहे हा 2x 3x झालेला आहे. तर ह्या ज्या फायनान्शियल सिस्टीम आहे ह्या तुम्ही फर्स्ट डेपासून इन्कॉर्पोरेट केल्या तर त्या तुम्हाला खूप बेनिफिट होऊ शकतात फ्युचरमध्ये डिसिजन घेण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं की वी आर इन द मंथ ऑफ मार्च आणि फायनान्शियल इयर 26-27चं बऱ्याच जण बजेट बनवलेलं नाही आहे आत्तापर्यंत. तर सगळ्यात आधी तुम्ही फायनान्शियल इयर 26-27चं बजेट हे बनवायला पाहिजे. कारण की जसं आपण गुगल मॅपमध्ये डेस्टिनेशन जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत गुगल मॅप आपल्याला रूट दाखवत नाही, तसंच बजेट आहे. व्यवसायात जोपर्यंत तुम्ही बजेट म्हणजेच व्यवसायाची ब्ल्यूप्रिंट जोपर्यंत तुम्ही बनवणार नाही तोपर्यंत तुमचे जे गोल आहे व्यावसायिक, जसं की प्रॉफिट गोल, रेव्हेन्यू गोल, हे तुमचे अचीव होऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, युअर फोकस शुड बी ऑन द प्रॉफिट नॉट ऑन द रेव्हेन्यू. कारण की तुम्ही प्रॉफिटवर फोकस कराल, कारण की आपण अल्टिमेटली जो प्रॉफिट असतो तोच आपण घरी घेऊन जातो, रेव्हेन्यू हा घरी घेऊन जात नाही. आणि सेकंड इम्पॉर्टंट, जसं तुम्ही प्रॉफिटवर फोकस करतायत तसं तुम्ही कॅश फ्लोवर पण फोकस करायला पाहिजे. आणि कॅश फ्लोवर फोकस करता करता व्यवसायातले जे तुमचे वेगवेगळे टॅक्सेशन आहे, इन्कम टॅक्स, GST, प्रोफेशन टॅक्स, ह्याचंही पूर्णपणे कंप्लायन्स करा. ते कंप्लायन्स करता करता जिथे जिथे तुम्हाला लिगली काही टॅक्स प्लॅनिंगचे स्कोप असेल तर ते नक्की इम्प्लिमेंट करा. साधारणपणे 100हून अधिक आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनरचा ह्याच्यामध्ये सहभाग होता. आलेले सर्व आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनरनी असं सांगितलं की याच्यातून आम्हाला खूप फायदा झालेला आहे. आम्ही आमचं प्रॉफिट कसं वाढवू शकतो ह्याची क्लिअरिटी त्यांना आज मिळाली आहे. आणि असेच कार्यक्रम तुम्ही वर्षभर करत जा असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आता हा पहिला आमचा इव्हेंट झाला आहे. पुढचा लवकरच आम्ही इव्हेंट अजून काही महिन्यामध्ये आम्ही परत ऑर्गनाईज करणार आहोत. धन्यवाद. हाय, दिस इज मुक्ता एकबोटे. मी इंटिरियर डिझायनर आहे. आज मी डिझाईन युअर प्रॉफिट हा प्रोग्राम अटेंड करायला आले. कुलेक्सनी हा ऑर्गनाईज केला होता प्रोग्राम अँड इट वॉज वंडरफुल सेशन. खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं आणि डिझायनर आणि आर्किटेक्टसाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट होती ती म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट आणि तुम्ही तुमचा प्रॉफिट मेकिंग कसा वाढवाल या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं. जिथे जिथे प्रॉब्लेम्स येतात आर्किटेक्ट्स आणि डिझायनर्स, इंटिरियर डिझायनर्सला, तोच मेन विषय इथे हाताळला गेला होता. आणि हे खूप रेअरली होतं आणि कुलेक्सनी हा एवढा छान प्रोग्राम ऑर्गनाईज केला त्याबद्दल थँक्यू सो मच टू रवींद्र डांगरे सर. थँक्यू कुलेक्स. It was a very insightful session, and the whatever advice we received was very useful professionally in our career, in our day-to-day choices, and we realized that a lot of financial discipline that was required in order to achieve the profitability. And by what Amol Mantriji explained, it was really useful for us. I think that will definitely, even if just following few of the
disciplinary practices of having financial monitoring, we will able to achieve that profitability. And the event was very beautifully organized, and it was very educational. And thank you all the sponsors, all the event management team. Thank you. Architect Satish Joshi of Archicon Design. This was a really innovative program because all of us are in our profession busy in doing our work, and we really neglect the financial part of it. So, like, I have been practicing since 45 years, but this was a very learning experience for me how to calculate my profit because I was always focusing on the revenue only. Now it's really clear that if we really keep aside profit and we plan our next year's budget thinking of the profit first and then calculating the entire thing, I think it would be the best possible financial budget I can plan for myself, and along with me I can see the growth and distribute it with my employees also. Thank you. Hi, this is Rimjim here. I'm here from 100 Crafts. So basically, while doing interiors and turnkey projects, there are multiple compliances, financial discipline, and many factors which get missed out because you're too busy managing your projects and the clients. However, the importance of financial discipline was highlighted today, and it was done in a very structured manner, which definitely is going to add a lot of value to the interior designers and architects. And this industry really needs a lot of attention because we generate a lot of employment, we generate a lot of revenue for the country, and definitely a lot of focus also needs to be put on us. A lot of better schemes have to be there. A lot of bank support has to be there, and I think these sessions should continue, and there should be more of such sessions. त्याच्यामध्ये आम्ही खूप प्रॉफिट कमवतोय, त्याला कसं प्लॅन करायचं आहे, प्रॉफिट कसं ग्रो करायचं आहे, बिझनेस कसा ग्रो करायचा आहे, ह्याची खूप इन्फॉर्मेशन आम्हाला ह्या प्रोग्राममध्ये मिळाली. अँड वी आर रिअली थँक्स टू मिस्टर रवींद्र डांगरे for organizing such programs, and we will be really looking forward for such programs. Thank you very much.